नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आपण जे काही 1261 जे काही NPK सिरीज घेऊन येत आहोत, त्याच्याकरता आपण 1261 घेत आहोत. पहिले आपण 1919 बघितलं होतं. आता 1261 हे झाडामध्ये काय करतं, 1261चे कसे रिझल्ट आहे आपण ते बघूया. 1261 हे फुलधारणेसाठी किंवा कुठल्याही पिकात आपण याचा वापर किती करू शकतो हे बघणार आहोत. सर्वप्रथम सांगण्याचा उद्देश, व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की शेतकरी मित्रांना जे की NPK खत आहे यांचा वापर कसा करावा आणि याचे आपल्याला काय फायदा होऊ शकतो आपल्या पिकामध्ये, याची माहिती देण्याचा उद्देश आहे. त्याच्याकरता आपण व्हिडिओ बनवणं चालू केलेला आहे. तर आपण 1261मधून बघणार आहोत की 1261 खत काय आहे. 1261 खत हे एक NPK खत आहे, जे आपण फुलधारणेच्या अवस्थेत किंवा आपल्याला जास्त फुटवा हवा असेल तर त्या अवस्थेमध्ये घेऊ शकतो. फवारणीद्वारे घेऊ शकतो किंवा ड्रिपच्याद्वारे सुद्धा घेऊ शकतो. आता हे बघा, आपण हे जे की हरभरा पीक लावलं याच्यावरती आपण 1261ची फवारणी घेतलेली आहे. एकरी आपण 1 किलोच्या आसपास याची फवारणी केलेली आहे. 1261मध्ये काय आहे, नायट्रोजन आहे 12% आणि फॉस्फरस आहे 61%. फॉस्फरस काय करतं, फुलधारणा फुटवा जे काही फळफांद्या जे की फुलधारणेकडे चालना वाढतं, फुटवा करतं. आणि नायट्रोजन काय करतं, झाडाची वाढ करतं. तुम्ही पण 1261ची फवारणी घेतली, तुम्हाला रिझल्ट चांगले मिळेल. तुम्ही बघू शकता आपल्या हरभरा पिकामध्ये किती जबरदस्त असं फुलधारणा फळधारणा झाल्यामुळे आपलं उत्पन्न वाढणारच आहे. बघू शकता तुम्ही ना, हे बघा, खूप जबरदस्त घाटा पण आपला जाड झालेला आहे, दाणा पण चांगला भरलेला आहे. आणि याच्यावर आपण NPK खताचा पूर्ण वापर केलेला आहे फवारणीच्या माध्यमातून. याच्यावर आपण 1261ची फवारणी घेतलेली होती. त्याच्यानंतर आपण जो पुढचा ग्रेड आहे त्याची पण फवारणी घेतलेली आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश हा आहे की आपण वापर जर केलं ना, योग्यरित्या जर वापर केला ना, आपलं उत्पन्न 100% वाढणार आहे. तुम्ही कुठलंही झाड बघू शकता. आता इथं जमीन थोडी आपली हलकी होती, त्याच्यामुळे जमीन भट्टी मिळालेली नाही. आणि इकडे थोडी जमीन भारी आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा किती जबरदस्त फुटवान ते काढलेला आहे 1261मुळे. 1261 खत एक खूप जबरदस्त असं फुटवासाठी, जे की फळधारणा आहे, फुलधारण्यासाठी खूप जबरदस्त असं इम्पॉर्टंट ग्रेड आहे. तुम्ही पण याची फवारणी करू शकता. आपल्याला एकरी याची फवारणी घ्यायची, प्रति 20 लिटर पंपासाठी 100 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि जर 15 लिटर असेल त्याच्याकरता आपल्याला 50 ते 55 ग्रॅम किंवा 60-75 ग्रॅमपर्यंत आपण घेऊ शकतो. त्याचे काही साईड इफेक्ट नाही. फक्त फवारणी करायचा टाईम जो आहे तो संध्याकाळच्या वेळेस ठेवायचा, सकाळी न घेता संध्याकाळी घ्यायचं. कारण दिवसभर या टायमाला ऊन असतं किंवा दिवसभर ऊन असल्यामुळे स्क्रॉचिंग पडू शकते झाडाला. ती संध्याकाळच्या टायमाला फवारणी करायची. कुठल्याही औषधाची जर फवारणी संध्याकाळच्या टायमाला घेतली, त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले येतात. व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.